नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज ॲक्च्युली मी पॉडकास्ट घेऊन येणार होती मावसाडवर, पण मावसाडला मी थोडंसं अजून डिले केला आहे. कारण का म्हटलं आधी या बबी द ढबी द डुकऱ्याचा आधी सॉर्ट करून घेऊया, कारण ह्याची ट्रिप संपली आहे. फुकट्या गेला आहे एकदाचा परत आपल्या घरी आणि आता तो परत दुसऱ्या ट्रिपची तयारी करत आहे. तर ह्याच्यावरूनच आपण अंदाजा घेऊ शकतो की हा काय कामधंदा करतो. एनिवेज आता त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही आहे, कारण हे जग जाहीर आहे की तो काही कामधंदा करत नाही. फक्त असंच लोकांना ठगवून, लोकांना उल्लू बनवून, ब्रँड प्रमोशनचे पैसे खाऊन हे सगळे पैसे फक्त फिरवतो ट्रिप्समध्ये. मग ट्रिप काढतो त्या पैशाची आणि मग त्या ट्रिपमधनं परत व्ह्यूज छापतो, व्हिडिओज बनवतो, कंटेंट मिळतं. परत मग त्यातनं जे पैसे मिळतात त्याच्यावर नवीन ट्रिप, असा आता ह्याने हे राऊंड अँड राऊंड लूपमध्ये हा धंदा चालू केलेला आहे. सो आता मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, बिकॉज काही बोलून फायदाच नाही आहे. कारण काही लोकांचे मंद अंध थंड लोकांचे डोळे कधी उघडणारच नाही, या गोष्टीची मला खात्री झालेली आहे. तर मी फक्त माझे प्रयत्न करत असते की जितक्या लोकांना कळेल, जितक्या लोकांना ह्या गोष्टीची जाणीव जितक्या लवकरात लवकर होईल तितकं बरं आहे. की ही जी लाईफ आपण विचार करतो ती लाईफ ह्यासारख्या लोकांना, जे ह्याचे व्ह्युअर्स आहेत, ह्यांना कधीच पॉसिबल होणार नाही आहे. कारण हे फक्त आणि फक्त त्याला पोसायला जन्माला आलेले आहेत. तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत राहा आणि त्यांना पोसत राहा आणि ते जे काही व्हेंचर्स किंवा जे काही ठग लाईफ उद्योगधंदे करतील त्याच्यामध्ये त्यांना साथ देत राहा आणि त्यांना वर आणा आणि तुम्ही तिथेच राहा, रादर त्याच्याहूनही खाली जा. हेच आता ह्यांचं डेस्टिनी आहे, हेच ह्यांचं आता आयुष्यात होणार आहे. ह्यांच्या आयुष्यात बाकी काहीच चांगलं होऊ शकत नाही. आता संक्रांतीवर किती व्लॉग्स छापले जातील आता ते आपण बघणारच आहोत. आता काहीतरी ट्रिप परत प्लॅन केली आहे. त्याच्यानंतर मग मुलीचं बोरन्हाण घालणार आहेत. ह्यांना बोरन्हाण हा शब्द पण माहिती नाही आहे, पण फक्त कंटेंट कुठून पण छापायचं आपल्याला, मग ते माहिती असो वा नसो. घरातल्याने सांगितलं असं काहीतरी करायचं आहे तर आपण ते करायचं आणि त्यातनं आपल्याला काय प्रकार असतो ते फक्त विचारून घ्यायचं. अच्छा, ह्याच्यातनं कंटेंट मिळू शकतं, हां डेफिनेटली आपण हे करायचं. अरे बाबा, गधड्या बिद ढब्या, म्हणजे तुला काय म्हणू, गधडा म्हणू, डुक्कर म्हणू, काही म्हटलं तरी म्हणजे त्या जनावराचा अपमान आहे तो. तर वॉटेवर. तर डुकऱ्या, अरे त्याला बोरन्हाण नाही, बोरन्हाण म्हणतात. म्हणजे बोरांनी असं न्हाऊ घालतात, असं वरून असं बोरं, कॉईन्स, चॉकलेट्स असे लहान मुलांच्या डोक्यावरनं असं ओततात. त्याला न्हाण म्हणजे न्हाणे न्हाऊ घालणे. काय याच्या घरचे पण आणि आई मोठी शिक्षिका, काय शिकवलं पोरांना, शिकवायला विसरली वाटतं, चालली जगाला शिकवायला. पहिले मी म्हटलं आज ह्याचा दुबई ट्रिपचा किस्सा जसा ह्याचा खतम झाला आहे, मग माझं पण मी खतम करून घेते, म्हणजे मग मी ह्याच्यावर फ्रेश पॉडकास्ट करायला मोकळी. म्हणून मी आजचा पॉडकास्ट ह्याच्यावरती करण्याचं ठरवलं. किती अनप्लॅन ट्रिप होती. म्हणजे मला असं वाटतं की 31 पर्यंत जे होतं ते तरी थोडंफार ठीक होतं. त्या कमोडिनीच्या आणि त्याच्या मित्राच्या, म्हणजे तिच्या कमोडिनीच्या नवऱ्याच्या कृपेने थोडंफार ते दाखवत होते, फिरवत होते ह्यांना घेऊन. पण त्यांना पण आपली कामं आहेत ना बाबा. काय त्यांना हे सगळे काय ह्यांच्यासारखे वेल्ले नाही आहेत, फुकटे नाही आहेत. हे आले आपले, काय विचार करून आले मला तेच कळलं नाही. की बाबा आपण लोकांच्या घरी असे पडीकसारखे राहणार आहोत, मस्त 15 दिवस बेशरमसारखे, आणि काही आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. त्यांना जातील ते उठून ऑफिसला, आपण मग त्यांच्या घरातनं त्यांचं जी कोण असेल हेल्पर वगैरे ती आपल्याला आपलं खाणं पिणं बघेल, तर तिच्या जीवावर आपण खाऊन पिऊन आपण निघूया, दिवसभर फिरून रात्री झोपायला परत त्यांच्या घरी येऊया. अशा पद्धतीचे ह्यांनी काहीतरी ट्रिप प्लॅन केलेली. आणि यांना लाज पण नाही वाटत किती लेवलचे. म्हणजे ठीक आहे आपण फ्रेंड्सकडे जातो, पण थोडी ना इतक्या दिवसांसाठी जाऊन तिथे मुक्काम ठोकतो फुकट्यासारखं. हे तर म्हणजे नेक्स्ट लेवलचे चिपडे आणि फुकटे आहेत अक्षरशः. म्हणजे यांना लाज पण नव्हती वाटत जेव्हा सकाळी उठून बोलायचे की ते दोघं ऑफिसला गेले आणि आम्ही आता बघू काय करतो, आमचं काय प्लॅन आहे, आम्ही इथे फिरायला जातो, आम्हाला तसं काही जास्त नाही आहे फिरण्यासारखं, आम्ही बघितलंय. अरे मग तुमच्याकडे जर जास्त काही फिरण्यासारखं नव्हतं तर गपगुमान लवकर घरी जायचं ना. 4-5 दिवस इनफ आहेत, तेवढं फिरायचं आणि निघायचं होतं ना. कशाला तिकडे ठिय्या मांडून बसले होते फुकटे, फुकट शंभू कुठले.
ते कमोडीने पण प्रत्येक वेळेला तोंड लपवत होती, कारण का बहुतेक तिला असं असेल की तिने इथे तर दाखवलं असेल की मी खूपच म्हणजे हाय-फाय आहे आणि जसं ती दाखवण्याचा प्रयत्न करते, जसं ती राहते वगैरे, तर तिला असं असेल, चला ठीक आहे, चल ती पण काहीतरी हातपाय तरी मारते, अगदीच फुगीसारखी फुकटी तर नाही आहे, तर तिला कुठेतरी लाज वाटतं ह्यांच्याबरोबर असोसिएट होण्याची. जर कोणी बघितलं, कोणी तिच्या फ्रेंड सर्कलमधल्या लोकांनी बघितलं की ही ह्यांच्याबरोबर होती व्लॉगमध्ये, तर मग लोक तिला जज करतील आणि दे विल थिंक की बापरे, ही अशा लोकांबरोबर असोसिएट करते, म्हणजे अशा लोकांबरोबर हे हिचे फ्रेंड्स आहेत. ओ माय गॉड, मग तिच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. सो शी वॉज स्टेईंग अवे, शाईंग अवे फ्रॉम कॅमेरा. आणि ह्या बबीला काय वाटत होतं, लाजते, अरे लाजत नाही तिला तुझी लाज वाटते निर्लज्ज माणसा. सो तिच्याकडे तरी ऑप्शन होता, पण तो बिचारा नवरा तो पुरता फसला होता. आणि जनरली पुरुषांचं असं असतं की दे डोंट केअर, त्यांना असं जास्त काही फरक नाही पडत. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला असं वाटत असेल की आता काय करणार, आता काही ऑप्शन पण नाही आहे, हा गळ्यातच पडलाय, कारण हा हटतच नव्हते हे दोघं यार. म्हणजे लिटरली ते लोक असे एक लुक द्यायची ती कॉमेडीनी, तरी पण हे लोक कसे ना, म्हणजे कसं असं लोक, मी तो रुकती भी नाही, मी बोलते की भाई 2 दिन असे तुम्हारी तसल्ली के लिए मी कोणाच्या तरी आपल्या फ्रेंडच्या घरी राहिली असती आणि बाकीचा मुक्काम मी आपलं सॉर्ट केलं असतं. ते आपल्याला पण प्रेशर नाही राहत, आपण पण थोडंसं फ्री राहतो. पण काय माहिती यांचा काय सीन आहे की यांना खरंच परवडत नाही की त्याच्यात पैसे वाचवायला बघतात, इतके हे आहेत, चीप आहेत हे लोक. आता ऑफकोर्स हे लोक तर हे कधी कबूल नाही करणार की आम्हाला परवडत नाही, कारण एवढ्या आम्ही मोठ्या गोष्टी केल्या तर मग आम्ही स्टे का नाही करू शकत, ते पण आम्ही केलंच असतं, पण ह्यांनी आम्हाला फोर्स केला. पण फोर्स केलेला तर असं काही वाटत नव्हतं अजिबातच. असं वाटत होतं की त्यांना पण माहिती नसेल की तुम्ही इतके दिवस येऊन फुकट्यासारखे इथे राहणार आहात. आता मला वाटतं हा फर्स्ट अँड द लास्ट टाईम असेल, ह्याच्या पुढे बाबा ते तुम्हाला हात जोडले असतील तुमच्यासमोर. सो आफ्टर कमोडीनी आणि तिच्या नवऱ्याने ऑफिस त्यांचं रिझ्यूम केल्यानंतर ह्यांना करण्यासारखं काही नव्हतं. मग इकडे तिकडे भटकायचे, मॉल भटकायचे, यांचं काहीही प्लॅन नव्हतं. हे लोक फक्त यांच्याकडे राहू आणि फुकट एक शेल्टर मिळणं ह्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होतं, ते त्यांना मिळालं होतं. आणि मग तसं पण काय कामधंदा आहे, घरी जाऊन पण काय करायचं आहे, आपणे को कोणचा काम करणं आहे ना, आपण इथे जितकं अजून राहून असं काहीतरी थातूर मातूर दाखवून छापता येईल तर बघूया, म्हणून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. आणि तिथे राहून आज हे बंद आहे, इकडे गर्दीच असेल, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, चला मग आज मॉललाच जाऊया, चला मग आज इथेच जाऊया, असं करून इकडे तिकडे फिरायचे. आणि ह्याला माहितीच नव्हतं की ते नॅन्डोज एकच नाही आहे, बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत नॅन्डोजच्या. आणि दुबई मॉलमधलं नॅन्डोज जे आहे दॅट्स द मोस्ट एक्सपेन्सिव्ह नॅन्डोज. तर ह्याचा बुराक कटला तिथे, आणि जाऊन तिथे म्हणे की आपण बरं झालं आपण इथे बसलो, फाउंटन शो इकडे आपल्याला बघायला मिळेल, सो बरं झालं आपण बाहेरची सिटिंग घेतली. अरे फाउंटन शो दर 15-15 मिनिटांनी असतो, बरं झालं आपण ह्याच टाईमला बाहेर आलो म्हणे, ह्याच टाईमला इतके आता बाहेर आलो आणि आत्ता नेमका फाउंटन शो होता. अरे फाउंटन शो परत 15 मिनिटांनी बघितलं तर 15 मिनिटांनी परत फाउंटन शो चालू झालेला, तेव्हा म्हणतो की अरे हो इथे तर 15 मिनिटांनी. अरे कसले गावठी लोक आहे यार, भगाव इनको. आणि ती फुगी, माय गॉड, तिला किती खायला घाला, किती कुठेही चांगलं, किती चांगली गोष्ट द्या, सगळ्यामध्ये असमाधानी, सगळ्यामध्ये आपल्याला हे करायला पाहिजे होतं, आपल्याला हे नाही ते खायला पाहिजे होतं, असं. अरे बाई ते दातात अडकलेलं काढ आधी, बघा त्या ते फावडेकसारखे दात बाहेर काढून कधी पण बघा त्या कॅमेरा मारला की असंच तोंड असतं हिचं, दात बाहेर आणि जीभ दातात अशी करून. कशी रे बाबा शी. मला तर वाटतं हा मुद्दाम तिच्यावर असं म्हणजे जेव्हा ती ह्या फेशियल एक्सप्रेशनमध्ये असते तेव्हा कॅमेरा मारतो, कारण त्याला माहिती आहे की मी प्रत्येक वेळेला ते पिन पॉईंट करते. अरे पण काय आहे रे बाबा, हिच्या दाताचं ट्रीटमेंट करून घे आधी, सतत काही ना काहीतरी अडकलेलं असतं, वासमारी वसाडी कुठची. तिथून बाहेर आली तर म्हणते आपल्याला ते नाही, आपल्याला ते दुसरं ते स्क्युअर्सवालं मागवायला पाहिजे होतं ना, ते मग आपण हे नाही का, आपण ते ट्राय करायला पाहिजे होतं. आणि मग अजून आपल्याला काही खायचं आहे ना, कुनाफा खायचं आहे ना. अरे भाई कितनी खाएगी, कितना भी खाए, भूखी रहती है ये. तर म्युझियम ऑफ कँडीला हा कँडी ऑफ म्युझियम बोलतो. रे बाबा तुझं काय, तुझ्या खोपडीसारखं उलटे का रे, उलटी खोपडी. आणि त्या फुगीचं एक कॉन्स्टंट अजून एक एक्सप्रेशन, एक तर ते दातात जीभ तरी असते, नाहीतर मग असं तोंड असं ते बदकासारखं, डोनाल्ड डक, बरोबर मी तिच्यासाठी ते चूज केलं आहे तसं तोंड करायचं पचक्कन, आणि तसं काहीतरी बोलत राहायचं, असं एकदम फाकून तोंड, असं डोनाल्ड डकसारखे ओठ असे उघड झाप करत ओटांची. शी. आणि काय ते बापरे, म्हणजे खरंच रे बाबा, कोणी हिला तर म्हणजे त्याच्या बापाकडे पैसे तरी होते डोनेशनचे, तुझं डोनेशन पण हा भरायचा का गं.
कारण मला ना आता हिच्यावर म्हणजे ही तर पण आहेच, शकणे पूर्ण यकीन आहे, ही तर काय लेवलची बाई आहे. हिला तर इतकं पण माहिती नाही की फास्टेस्ट आणि स्केरिएस्ट या 2 डिफरंट गोष्टी आहेत. तिथे फरारी वर्ल्डला गेली, तिथे जाऊन म्हणते की मला तर काही भीतीच नाही वाटली. आणि किती वेळा म्हणजे हिच्या इतकी ना क्रिप करणारी बाई मी कधीच बघितली नसेल. कसं बाई, मला असं वाटायला लागलं की कसं, पहिले मला वाटायचं की हा ढबी बरोबर ती कशी जगते, पण आता मला असं वाटतं की हा ढबी हिच्याबरोबर कसा जगतो. इनफॅक्ट ते दोघंच एकमेकांबरोबर कसे जगतात. मला वाटतं ते दोघंही तसेच आहेत ना, म्हणूनच त्यांचं ते जमलेलं आहे बाबा. ह्यांच्याबरोबर दुसरं तिसरं कोण जमूनच घेऊ शकलं नसतं. हॉरिबल, म्हणजे काय प्रकार काय आहे ते. म्हणजे इतकं एक तर लायकी नसताना मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तृप्त राहायचं, जे आहे ते त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे माणसाने. तर ह्या बाईला कसलंच समाधान नाही. हावरी नुसती हावरटासारखी, हे नाही ते नाही, हे छान नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे. त्या फरारी वर्ल्डला गेली तर मला ना अजिबातच हे आवडलं नाही. म्हणजे अजिबात एकदम फालतू होतं, फालतू राईड होती, काहीच नाही त्याच्यामध्ये. आपण माहिती आहे ना आपण काय केलं आहे, बंजी जम्पिंग केलं आहे. अगं बाई, आणि प्रत्येक दर 2 मिनिटांनी तेच मला काहीच नाही वाटलं. मला एकदा बोललं माणूस, ठीक आहे. आता मी असं नाही वाटत आहे की ते बाबा काय तुम्ही छानच म्हणायला पाहिजे किंवा असं काय, ठीक आहे, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स असतो, प्रत्येकाचं वेगवेगळं ओपिनियन असतं, पण कुठेतरी लिमिट असतं ना बोलण्याची पण. आणि काय जिथे आपली चूक आहे, आपल्यालाच मुळात त्या गोष्टीचा आपण वेगळा समज करून गेलो, तर मग कसं काय तुमचं सॅटिस्फॅक्शन होणार ना तिकडे गेल्यावरती. म्हणजे बेसिकली ती राईड जी आहे ती फास्टेस्ट राईड आहे. डू यू नो व्हॉट इज फास्टेस्ट? F1 रेसमध्ये ज्या गाड्या असतात, त्या फेरारी कार्स ज्या यूज होतात, त्या किती म्हणजे मॅक्सिमम किती स्पीडने फास्ट जाऊ शकतात त्याचं एक ग्लिम्स देतं तुम्हाला. लाईक 1 मिनिटमध्ये ते लाईक हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स पार करतं. म्हणजे 1 मिनिटच्या राईडमध्ये तुला एवढं काय म्हणजे स्कॅरी असणार आहे. स्कॅरी आणि थ्रिलिंग आर 2 डिफरंट थिंग्स. आणि फास्ट हे पण एक आहे. फास्ट एक F1चं जे थ्रिल असतं, एक तर फर्स्ट ऑफ ऑल तुला F1 म्हणजे काय हे तरी माहिती आहे का गं फुगे? हां, बावळटसारखं नुसतं आपलं तेच बोलायचं. 1 मिनिटची राईड अशी सुरू होते, अशी संपते. दॅट्स द थ्रिल. कळत पण नाही त्याच्यामध्ये स्कॅरी काय नव्हतंच. तर सारखं स्कॅरी तूच तुझ्या डोक्यात घुसवून गेलेली की काहीतरी स्कॅरी राईड आहे आणि म्हणून तुला ते मिळालं नाही, तर त्या राईडला नावं ठेवते मूर्ख बाई. तुला जर स्कॅरी काहीतरी करायचं असेल ना, तर तू वर्ल्ड ऑफ ॲडव्हेंचर IMG वर्ल्डला गेली असतीस, नाही तर मोशन गेटला गेली असतीस. तिथे तुला स्कॅरी राईड्स मिळाल्या असत्या. अगदीच तुला अजून एवढं बंजी जम्पिंग एवढं जर तुला होतं, तर मग बुर्ज खलिफावरून आहे फॉल, तर ती पण एक हे आहे, ॲक्टिव्हिटी आहे. तर तू ते करायचं होतं ना, फॉल फ्रॉम बुर्ज खलिफा. मग ते का नाही केलं? का तेव्हा खिशाला होल पडले असते तुमच्या, की काय झालं असतं? एवढंच जर तुला ॲडव्हेंचर करण्याची खूप खुमखुमी आहे ना, मग तिथे जायचं. जी आपल्याला गोष्ट करायची आहे ना, त्याचा नीट अभ्यास करायचा आणि ते अभ्यास करून मग तशा गोष्टी, तशा प्लेसेस चूज करायच्या असतात. तुम्हाला फक्त पैसा दिला देवाने, अक्कल नाही दिली. त्याच्यामुळे तुम्हाला नाही माहिती की आपण कुठे इन्व्हेस्ट करायचे, कशामध्ये आपण कुठले तिकीट काढलं पाहिजे, कुठे फिरलं पाहिजे, कुठे फिरल्यावर आपल्याला वर्थ द व्हॅल्यू आपल्याला रिटर्न मिळेल, एक्सपिरियन्स मिळेल. आणि हे चाललेत लोकांच्या ट्रिप्स अरेंज करायला. माय गॉड, तुम्ही स्वतःची करा रे बाबा. स्वतःच्या ट्रिपमध्ये इतके दुःखी असतात, ते दुसऱ्यांना काय सुख देणार आहात. देन नेक्स्ट पॉईंट, हेन्स प्रूव्हन, हे सगळं कट टू कट लेझी मुडी बंजिताचं कॉपी करत आहेत. अगदी म्हणजे फ्रॉम द ट्रिप्स टू विश्वा आणि विश्वाचं प्रमोशन, त्यांच्याकडनं काहीतरी फ्रीमध्ये आता काहीतरी अवेलेबल करून घेणं, ह्या सगळ्याच्या गोष्टी मागे आता ते आहेत. मला आता ह्याची अगदी खात्री पटलेली आहे. फर्स्ट टाईम जेव्हा तो विश्वामध्ये गेला, दॅट टाईम तो स्वतःहून गेला होता तिकडे सगळं सेटिंग लावायला. तिकडे जाऊन मग त्याने सगळं काही आपली सेटिंग लावून घेतली. तिथे जाऊन बोलून घेतलं की आमचं असं चॅनल आहे, कदाचित बंजिताचा रेफरन्स वगैरे पण दिला असेल, आणि मग त्यांना सांगितलं की असं आहे आणि असं तसं, तर आम्हाला नेक्स्ट टाईम प्रमोशन करायचं आहे, तर चालेल का वगैरे. आणि मग ती सेटिंग लावून मग नेक्स्ट टाईम फुल त्यांच्याकडनं वेळ मिळाल्यानंतर, टाईम मिळाल्यानंतर हा तिकडे गेला. पण
जनरली त्यांच्यापैकी कोणतरी म्हणजे त्या मालकांपैकी आयदर त्यांची वाईफ नाहीतर ते स्वतः नाहीतर मुलं यांच्यापैकी कोण ना कोणतरी असतं. सो मे बी ते तेव्हा अवेलेबल नव्हते, ते लोक कुठेतरी बाहेरगावी असतील किंवा त्यांच्या त्या दुसऱ्या ब्रांचला असतील किंवा मग बँकॉकला असतील, असं काहीतरी असेल. पण कोणी ह्याला एंटरटेन करायला आलं नाही. त्यांना सांगण्यात आलं की स्टाफला सांगितलं की हँडल करा ह्यांना वगैरे. तर अगदी नाही म्हणाले नाहीत, पण हां ह्याच्यावरून ह्याची लायकी कळली की ह्याला काय लेवलचे समजले ते लोक. नाही तर कोणीतरी आलं असतं, मुलगा तरी आला असता, बट नो. तर गेला हा, मनाचं समाधान करून आला, थोडंफार हुशारी करून आला, तिकडे जाऊन सांगून आला की आता मी पुढच्या वेळेला जाणार आहोत सो बँकॉकला, तर तिकडे थायलंडला वगैरे, तर आम्ही व्हिजिट करू वगैरे. तर तिकडची आता सोय करण्याचा प्रयत्न करत. आणि सर्वांना माहिती आहे, तू मला वाटतं आता लास्ट पर्सन असेल जो तिथे गेला असेल आणि तिकडचं असं सगळ्या डिशेस आणि तिकडचं हे फुकटचं गिळायला आणि टाइमपास करायला. आणि ती कॉमेडीनी पण बोलली असेल ठीक आहे चल जरा पार्सल असेल तर उद्या हा चाललाच आहे तर सकाळी हेच पार्सलमधलं खाऊन जाईल. उगाचंच कंटाळली असेल ती पण आणि तिची बाई पण. तिला टेन्शन आलं असेल ह्यांच्या चक्करमध्ये, आपली बाई आपली जी हाऊस हेल्प आहे ती नको आपल्याला सोडून जायला. त्या दिवशी थोडीशी खुश पण होती आणि मग त्या दिवशी थोडं बोलत पण होती, कारण हा फायनली आज चालला बाबा, एक कशी बशी रात्र काढायची आणि उद्या हे लोक जातील ह्याची तिला खुशी होती लिटरली. म्हणजे आय कॅन फील दॅट की असे गेस्ट, अशा प्रकारचे कोण येऊन बसलं फुकटे लोक तर कधी जातात असं होतं सिरियसली. सो हो, तर हा नंतर मग ते त्यांना खायला पण एवढं झालं नाही आणि मग ते सगळं थोडंफार रिपीट काय वेड्यासारखं मागवत सुटला होता. ते विश्वावाला पण म्हणाला असेल भाई ह्याचं प्रमोशन काय मला परवडणार नाही, तुझ्यामुळे किती लोक येतील, मला काय फायदा होईल की नाही माहिती नाही, पण नुकसान मात्र नक्की होईल. तर मला वाटतं हे पण त्यांनी चान्स घेतला, त्यांना एक्सपिरियन्स आला असेल, पुन्हा कधी याला उभं करणार नाही. तर मला वाटतं तू तर विसर रे भाऊ, तू तर विसरते थायलंडचं तुला देत आहेत बाबाजीचं थुल्लू. तर हा तिकडून उरलेलं सुरलेलं इतकं मागवलं की कपॅसिटीच्या बाहेर, म्हणजे आपल्या खाण्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर याने मागवलं. ते शेवटी त्याला पार्सल वगैरे पण घेऊन जावं लागलं बऱ्यापैकी, कारण अननेसेसरी मागवलेलं. 2-2दा श्रीखंड, 2-2दा पुरणपोळी, हे सगळ्या गोष्टी आणि मिसमॅच कशाला काही संबंध नाही. मला वाटतं मेन्यूमधलं असं एक गोष्ट नसेल जी याने मागवली नसेल. सगळं मागवत सुटलेला वेड्यासारखं. काय म्हणजे कुठल्या लेवलचं आहे हा. अरे बाबा तुझ्याकडनं काही होणं नाही, तू व्लॉगिंग नाही करू शकत, तू फूड व्लॉगिंग नाही करू शकत, तू ट्रॅव्हल्सचं नाही मॅनेज करू शकत, तू काही नाही करू शकत रे, तू निठललायस, गपचूप बस. ते काहीतरी फालतूगिरी याला कुठे, मला तर वाटतं ह्याला तर बघणारे पण हा पैसे देऊन विकत घेत असेल. दादा 4 टकली 500 रुपयेवाली. सो फायनली विथ ऑल दिस ब्लंडर्स आणि ऑल दिस केऑस आणि उगाचंच फालतूगिरी, मीटर काय आहे आणि त्याला कळेलच आणि हे आणि ते वाला करून नाटकं गेला एकदाचा. शपथ, मला तर असं वाटत होतं ना की हा ना असा नाही जायला पाहिजे परत, ह्याला ना हाकलून द्यायला पाहिजे आणि ह्याची ना एंट्री परत बंद झाली पाहिजे. पण ठीक आहे, गेला बाबा, आता येत राहील मध्ये दिमागला शॉट. एनिवेज, सो आता हा परत आलेला आहे आणि तिथे येऊन आता तिकडे आपल्या फॅमिलीच्या डोक्याला ताप करत आहे. म्हणजे इतका ना हा नेक्स्ट दुसरा पप्पू 2.0 आहे, झमुरा 2.0. सिरियसली आल्याबरोबरच त्या बायकांच्या सणामध्ये पचाड ह्याची चालू उगाचच विनाकारण काय ना काहीतरी बडबड. ती कोण आलेली, त्या बेटनाची बहीण, तिचं लग्न आहे आता, तिला बोलवलेलं, तर तिला पण किती पकवलं आणि ती पण काय एकदम चढवत होती की आम्ही बघत होतो आणि आम्हाला तर बिलीवच नाही झालं म्हणे की माझ्या बहिणीला हे स्थळ चालून आलं आणि म्हणजे आम्हाला एकदम स्वप्नासारखंच होतं. मला तर कळत नाही काय लेवलची लोक आहेत की ह्यांना बघून ह्यांच्या घरात द्यावीशी वाटली आपली बहीण, आपली मुलगी यांना. म्हणजे ह्या बबीला बघून, मला नाही वाटत बबीचे व्हिडिओज बघितले असतील, बबीचे व्हिडिओ बघून तुम्हाला खरंच बबीच्या भावाला तुमची बहीण, तुमच्या आईवडिलांना आपली मुलगी द्यावीशी वाटली? लाईक सिरियसली. आणि ह्याला तर माहिती नाही काय चूल मचली आहे, ह्याचं काय आता, ह्याला कुठलं आता नवीन शॉक जडला आहे काय माहिती. सारखा म्हणत असतो की कसं असतं अरेंज मॅरेज आणि कसं असतं आणि मग कसं मुलगी बघितली. आता काय बाबा, आता असं वाटायला लागलं की काय तुला की आता आपण असं करायला पाहिजे होतं दादासारखं अरेंज मॅरेज. काय रिग्रेट वगैरे होतंय की काय फुगी बरोबर? अरे कोणाला रिग्रेट होतोय तेच मला काय कळत नाही, लफडंच वेगळं आहे काहीतरी.
आणि ती भेटना पण यार काय तिला थोडं डोकं कमी आहे की काय आहे, शांत तर नाही म्हणता येणार, पण मला तर थोडी ना कमीच वाटते डोक्याने, थोडी बुद्धीने ढिली वाटते मला ती. काय बोलतो तिच्याच बहिणीसमोर, आपल्याच बहिणीचं, आपल्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे आणि कोणतरी येऊन म्हणते की तुझ्या बहिणीच्या लग्नामुळे, हिच्या लग्नामुळे आम्हाला आमची ट्रिप कॅन्सल करावी लागली, आमची ट्रिप पोस्टपोन करावी लागली. अरे समोरच्या व्यक्तीला कसं वाटत असेल? हां, सगळं आपल्या भावंडांचं काही असेल तर आपल्याला ते महत्त्वाचं असतं. ट्रिप तर काय या उन्हात टप्पूबरोबर कधी होऊ शकते. आम्ही आत्ता करणार होतो पण आम्हाला ते पण पोस्टपोन करावं लागलं म्हणे. आणि त्याच्यावर या भेटण्याचं काय नाही, नुसती अशी दात काढून स्माईल करते मठ्ठ कुठची. मला तर असं वाटतं ना ती ना फुल ऑन फुगीची हे करायला जाते, म्हणजे तिला फुगीसारखं जगायचं आहे. फुगीचं जे काही लाईफस्टाईल आहे ते तिला कुठेतरी असं वाटतं की हे मला पण असंच काय फ्रीडम पाहिजे, मला पण असंच मोकळं जगायचं आहे. ते तिच्या बॉडी लँग्वेजमधनं स्पष्ट दिसतं, पण तिची कुठेतरी घुसमट होते. तुम्ही इवन फनीच्या क्लिनिकमध्ये वगैरे पण तिला बघाल तर तिला असं खूप तिला पण असं फ्री बर्ड व्हायचं आहे फुगीसारखं. बट शी हॅज टू कंट्रोल हर अर्जेस बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन. मे बी तिचा नवरा तेवढा असल्या गोष्टींसाठी सपोर्टिव्ह नाही आहे, विच इज गुड. आय होप ती अशीच राहील. थोडा तिला आहे त्रास, पण आय बेट ना की रिअली तू जे जगतेस ना ते बेटर आहे. उगाचंच यू नो बेटर की हे सगळं भूलथापा आणि ह्या सगळ्या फसव्या गोष्टींसाठी बळी पडू नकोस. ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी नॅचरल आहेत त्याच जास्त छान असतात, सुंदर असतात. ह्यांचं सगळं जे काही आहे ते फेक आहे. सो फेक गोष्टी जास्त काळ टिकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. आणि लिटरली त्यातला एकही आयटम फुगीने केलेला नव्हता. तिला कसलं काय डोमलाचं काय येतं. तिला डोसे करून बघितलं ना काय केले, करपलेले काळे कुडकुडीत पापड बनवले होते तिने. आणि एवढं सगळं सागर संगीत स्वयंपाक नो नो नेव्हर. तिने फक्त ती थोडीशी थातूरमातूर डेकोरेशन केलं आणि तिकडे ढवळाढवळ केली आणि वाढायचं काम केलं, बस तेवढंच. ती शोभेची भावली आहे, तिच्याकडनं काही होऊ शकत नाही. राधा ती काही करू पण नाही शकत. आणि नंतर ते तिला बोलत होता आता कधी येणार तू, आता ही आमच्याकडे लग्नाच्या आधीच आली, लग्नाच्या आधी 2दा येऊन गेली, म्हणजे तू काय त्या बहिणीचं, तिच्या बहिणीचं येणं मोजतोस. तुझ्या फुगीची बहीण आहे दिन इकडे पडलेली असते, सारखं तिच्याबरोबर बाहेर फिरत असतोस, तिच्याबरोबर तुम्ही लोक उंडारत असता, तेव्हा नाही तिचं नाही मोजत ते, हिचं कशाला मग मोजतोस रे, किती वेळा आली आणि काय, आणि पुढे कधी यायचं ते पण आज सांगणार. हा सांगणार की आता लग्नानंतर ये आणि मग जोड्याने ये आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी पण मग जोड्यानेच ये. अरे काय बोलतोस, तुला तरी कळतं का रे बावळट माणसा, चुबस देईन खट्टस. सिरियसली म्हणजे मला ना खरंच कळत नव्हतं की असं कसं एकाच घरात आपण असं वेगवेगळं ट्रीट करतो. आणि हा भेदभाव असं वागणुकीमध्ये कोणाला कसं बोलायचं, आपल्या बायकोचं चालतं, आपण तर म्हणजे अगदी आपल्या सालीच्या आधी घरवाली असल्यासारखं गळ्यात गळे. म्हणून उलट तुम्ही बघितलं, नोटीस केलं असेल तर त्याच्या आईचं जे वागणं होतं, त्याच्या आईचं जे हावभाव होते टुवर्ड्स बेटनाज सिस्टर, ते थोडे सोबर होते. तिच्या ह्याच्यामध्ये थोडंसं प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता, ते तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं त्याच्या आईच्या. वेळेस जेव्हा बचना येते तेव्हा त्याच्या आईचा चेहरा बघण्यासारखा असतो. इवन फुगीच्या आईच्या बाबतीत पण त्याच्या बबीच्या आईचा चेहरा बघण्यासारखा असतो. तर मला असं वाटतं की ती बरोबर ओळखून आहे. भले ह्याने कितीही हुशाऱ्या केल्या, कितीही दाखवलं तरी पण बचनाचं त्याच्या आईवडिलांच्या नजरेमध्ये काय स्थान आहे, वडिलांच्या नाही म्हणणार मी, वडिलांना एवढा काही फरक पडत असेल असं वाटत नाही, बट डेफिनेटली आईच्या डोळ्यात आपण ते वेळोवेळी पाहिलेलंच आहे की बचनाची काय लेवल आहे. राहिला प्रश्न फुगीच्या हेअर ट्रीटमेंटचा, जे ती सांगते की आता मी करणार आहे आणि मी इतक्या वर्षापासून करत आहे, तर मला असं वाटतं की तिचे काही हेअर फ्रीझी वगैरे झाले नव्हते. ते अगेन आता फालतू ती ट्रिप वगैरे करून आली आहे, त्याच्यामुळे ती परत ट्रीटमेंट घेऊन ठेवली तिने. आता परत बॅक टू बॅक ट्रिप्स आहेत आणि तिला छान दिसायचं आहे ना. जर ती छान नाही दिसली तर मग ढबीचं अटेन्शन थोडं ये ना तू समज गया ना, माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. सो त्यासाठी ते सगळं तिला करावं लागतं, समजून घ्या, थोडं समजा करू जानम. तर मग तसं ते आता उतरलेल्या चेहऱ्याचं पण काहीतरी कर बाबा. सगळं असं लटकते ते बारीक होण्याच्या चक्करमध्ये. मला तर चिमाचीच कॉपी वाटते, चिमाईची कॉपी, सेम टू सेम. फुगी पण तशीच होणार आहे, त्याचा चेहरा पण तसाच होणार आहे. आणि नंतर कालांतराने मला वाटतं सततचे ट्रीटमेंट करून
टकल्यावर पण 4 केस तसेच उरणार आहेत, जसे आता चिमाईचे आहेत. फक्त त्यांच्या घरी, त्यांच्या खानदानामध्ये असं आहे की ते फक्त लांब असणं इम्पॉर्टंट आहे. मग ते अगदी असे 4 केस पण असले ना, ते 4 केस पण असे खालपर्यंत लटकले पाहिजे, बास. तेवढंच त्यांचं अल्टिमेट गोल आहे. तर फुगीचं पण तसंच होणार आहे, सेम टू सेम, कॉपी पेस्ट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, साहेबांनी आता काय नवीन अनाउन्समेंट केली आहे की आता मी ट्रिप करणार आहोत, डोमेस्टिक ट्रिप करणार आहोत, कारण का सगळ्यांनाच इंटरनॅशनल जमत नाही आहे. सो रिअली म्हणजे आता हेच बघायचं का, आणि आता हेच चालू राहणार आहे. बघूया आता, ते वेळच ठरवेल, वेळच आपल्याला सांगेल. आगे आगे देखो होता है क्या. सो बघत राहा आणि कनेक्ट राहा, खूप मजा येणार आहे. मस्त आमच्याबरोबर राहा, पुढे बघत राहा, मजा येणार आहे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तर तुम्हाला माहितीच आहे उद्या कोणावर असणार आहे पॉडकास्ट. थोडासा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल, नसेल आला तर पॉडकास्ट नीट ऐका, तुम्हाला नक्कीच कळेल. आणि कम्युनिटी पहा, माझी लिंक शेअर केली आहे आणि खूप त्या आजींना बघून बरं वाटलं आणि खूप छान असं वाटलं की हां, ही माणसं आहेत जी आपलं कोकण रिप्रेझेंट करतात. सो नक्की चेकआउट माय कम्युनिटी. बाकी भेटू उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय.